पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत। नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप। तहसीलदारांना निवेदन देत आगामी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। बुलढाण्यामधल्या मोताळा तालुक्यामध्ये पावसामुळे 38,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज। तालुक्यामधील 111 गावांमधील शेतकऱ्यांना फटका। प्रशासनानं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मागील 2 दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, खामगाव, बुलढाणा, चिखली तालुक्यामध्ये मोठा पाऊस, कापूस आणि मका पिकांचं मोठं नुकसान। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यामध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल। द्राक्ष बागांना सततच्या पावसाचा आणि ढगाळ हवामानाचा फटका। राज्यातील 50% द्राक्ष बागांचं नुकसान। शेतकऱ्यांना द्राक्ष बागेदार संघाचे आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन। नाशिक विभागामध्ये 17% द्राक्ष बागांना फटका। जळगावमध्ये नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाचा 27 गावातील 3,250 शेतकऱ्यांना फटका। 1,550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधल्या रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना वेग। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर आर्थिक चणचण असली तरी शेतकऱ्यांकडून कर्ज काढत रब्बीची पेरणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा अवकाळी पावसामुळे भातासह इतर पिकांचं नुकसान। अवकाळीमुळे यंदा आंब्याचा हंगाम पुढे जाणार, बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता। सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान। भात उत्पादक शेतकरी चिंतेत, राहिलेलं भात पीक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड।